हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल आणि सर्व बिझी पण असाल दिवाळीची साफसफाई आणि फराळ बनवण्यात, कारण मी पण त्याच्यातच सध्या साफसफाई आणि फराळ बनवण्यातच बिझी आहे। त्यामुळे थोडासा आपल्या व्हिडिओमध्ये अंतर झालेला 4-5 दिवसांमध्ये 4-5 दिवसातून मी आज व्हिडिओ अपलोड करत होती। तर बघा इथे आहे ना 4-5 दिवस अगोदरचाच हा व्हिडिओ पण आहे आणि म्हणजे मी एडिट करायचा माझा बाकी होता, म्हणून म्हटलं आता जो शूट केलेला आहे तो कशाला वाया घालवा आणि म्हणजे चांगली मूवमेंट आहे त्याच्यामुळे म्हटलं हा एडिट करून अपलोड करते, जरी 4-5 दिवस लेट असला तरी पण। तर बघा हा व्हिडिओ आहे 12 ऑक्टोबरचा आणि आजच्या दिवशी म्हणजे या दिवशी माझ्या वहिनीचा होता बर्थडे आणि सर्व दुपारची जेवण वगैरे आवरून झालेलं माझं आणि मला हा ब्लाऊज कटिंग करायचा होता, स्टिचिंग पण करायचा होता आणि हा ब्लाऊज आहे ना माझ्याकडे अर्जंटच आलेला। 2 दिवस अगोदरच फक्त हा माझ्याकडे आलेला आणि मला म्हणजे त्याच्या अगोदर पण दुसरी अगोदरची ब्लाऊज होती, त्याच्यामुळे मग ज्या दिवशी मला घेऊन जायचं होतं ना, मला पण जायचं होतं म्हणजे बर्थडेला, तर त्याच दिवशी मी हा स्टिच करायला घेतलेला जेवण वगैरे आवरून। तर म्हणजे जरी माझा असा विचार होता की किती वेळ लागला, थोडा म्हणजे जो माझा ब्लाऊज 1-1.5 तासाने होतो ना तो 2-2.5 तास लागले तरी चालतील, पण माझा असा प्रयत्न चालू होतं की हा ब्लाऊज आहे ना पहिल्यांदाच आपल्याकडे आल्या आणि म्हणजे व्यवस्थित शिवून होईल असा माझा प्रयत्न चालू होतं। व्यवस्थित बसायला पण पाहिजे, पण आहे ना साडी एकदम सुरसुरीत होती त्याच्यामुळे ना जरा माझी आणि घाई पण होती जायची पण, आणि त्याच्यामुळे मी शिवलेला आणि बऱ्यापैकी बसलेला पण असं होतं। तर बघा तुम्हाला म्हणजे याचा एक छोटासा फोटो फक्त म्हणजे छोटी व्हिडिओ क्लिप तुम्हाला याची बघायला मिळेलच बर्थडे सेलिब्रेशनची याच व्हिडिओमध्ये लास्टला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा इथे ना मी ब्लाऊज वगैरे शिवून जवळजवळ मला 6च वाजलेले, 6-6:30 वाजलेले माझा हा ब्लाऊज शिवून व्हायला पूर्ण। हा जो ब्लाऊज शिवून झाला ना म्हणजे मी काहीच व्हिडिओ वगैरे शूट केली नाही, म्हणजे या ब्लाऊजचे कसा शिवलाय कशी डिझाईन शिवली याचा म्हणजे काहीच व्हिडिओ केला नाही, कारण गडबडच माझी कितकी झालेली। आणि मी काव्याचे पप्पा, काव्याजी आणि आम्ही 4 जण जाणार होतो माझ्या माहेरी बर्थडे सेलिब्रेशनसाठी। तर मग घरी पण माणसं होती, मग त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून मी गेलेली। तर बघा इथं डायरेक्ट मग मी म्हणजे वहिनीसाठीच गिफ्ट घेण्यासाठी जायचं होतं मला, तर मग मी इथं बाजारात गेलेली काय घेऊ असा विचार करत शेवटी मी असा म्हणजे तिच्यासाठी ड्रेसच घेतलेला, कॉटनमध्येच होता आणि पूर्ण असं म्हणजे कुर्ता दुपट्टा सेट। बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणजे बघितले फिरले पण वन पीस वगैरे किंवा असंच म्हणजे मेकअपचा वगैरे तिचा आहे बऱ्यापैकी काही, म्हणजे अशी प्रत्येकाजवळ असतंच, म्हणून म्हटलं एक ड्रेसच घेऊ तिच्यासाठी। तर बघा हा दुकान आहे ना छोटासा दुकान आहे, पण मस्त छान ड्रेस होते तिथं, एकदम क्वालिटी पण चांगली वाटली मला। आणि म्हणजे आता दिवाळीला सध्या तरी आणि हे ट्रेंडिंग पण आहेत म्हणजे कॉटनमध्ये आणि हिवाळ्यामध्ये गरमीमध्ये कॉटनचे कपडे आहेत ना हिवाळ्या गरमीमध्ये कुठल्याही मोसममध्ये म्हणजे असं चांगलं वाटतं। तर बघा हा जो माझ्या हातात दिसतोय ना तुम्हाला स्काय ब्ल्यू कलरचा, तोच ड्रेस मी तिच्यासाठी घेतलेला। अशी म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क होता पुढे आणि दुपट्टा मस्त, दुपट्टा पण एकदम स्मूथ आणि प्लाझो पॅन्ट होती त्याच्यावर। बरेच कलर होते बघा, तुम्हाला आता खाली दिसत असतील, असं ग्रीन कलरमध्ये होता, ऑरेंज पर्पल असे 3-4 कलरमध्ये होते म्हणजे या पॅटर्नमधले कपडे, पण मला हाच कलर आवडला आणि तिच्यासाठी म्हणजे तिला चांगला वाटेल हा कलर, मग त्याच हिशोबाने मी तिच्यासाठी हा ड्रेस घेतलेला। आता काय माहीत तिला आवडेल की नाही, प्रत्येकाची चॉईसमध्ये फरक असतो, पण माझ्या पद्धतीने मी हा ड्रेस घेतला तिच्यासाठी। तसा मला हा पण म्हणजे कलर आवडलेला, पण तोच म्हणजे बऱ्यापैकी तो जास्त आवडलेला, म्हणून मग मी तोच ड्रेस घेतला। आणि माझी बहीण म्हणजे छोटी बहीण अगोदरच माहेरी गेलेली 1 दिवस, तर ती मला बोललेली की तू माझ्या वतीने म्हणजे माझ्याकडून काहीतरी गिफ्ट तू पण घेऊन ये, म्हणजे मग मला जायला नको गिफ्ट घेण्यासाठी। तर मग काय घेऊ ते पण विचार करत मग तीच बोलली की मला काहीतरी पर्स वगैरे काहीतरी हाण, म्हणजे तुझ्या चॉईसप्रमाणे जसे तुला आवडेल त्या पद्धतीने। तर मग मी इथे ना काव्याची म्हणजे स्कूल बॅग वगैरे मी इथूनच घेऊन जात असते आणि मला माहिती पण होतं आणि इतका वेळ पण नव्हता मला फिरण्यासाठी। मग मला म्हणजे अशी पटकन लक्षात आलं की हां बॅग्स वगैरे काव्याच्या घेते ना मी, तिथं पर्स पण असतात, मग तिथंच गेली मी डायरेक्ट आणि बऱ्यापैकी पर्स होत्या बघा, तुम्हाला आता आजूबाजूला दिसत असतील, स्कूल बॅग, ट्रॅव्हल बॅग्स, मोठ्या पर्स, छोट्या पर्स आणि म्हणजे मस्त छान क्वालिटी होती। आणि ज्या मी आता बघत होते ना त्यामध्ये 3च होत्या बघा, आता तुम्हाला दिसत असतील, आणि जी आत्ता माझ्या सध्या हातात आहे ना ॲपल टाईप बघा, ॲपल शेपमध्ये, तीच मला जास्त आवडली आणि छान क्वालिटी पण होती आणि म्हणजे चांगली होती रिजनेबल प्राईजमध्ये, आणि म्हणजे अशी पार्टी वेअरसाठी किंवा
लग्न ठिकाणी जाण्यासाठी पण म्हणजे बऱ्यापैकी घेऊन जाऊ शकतं म्हणजे ही पर्स. तर मग हीच पर्स मी घेऊन घेतली आणि त्यानंतर मला जवळजवळ 7-7:30 वाजलेले घरी जायला. असं तर घरी आल्यानंतर बघा सर्व म्हणजे आम्ही चौघी पण बहिणी येणार होतो आणि माझ्या वहिनीचे माहेरचे पण येणार होते. साधं सिंपल असं डेकोरेशन पण झालेलं आणि बऱ्यापैकी जेवण वगैरे सर्वच बनवून झालेलं आणि मी गेलेली. माझ्या अगोदर माझ्या बहिणी पण आलेल्या. तर इथे सर्व डेकोरेशन साधं सिंपल पद्धतीने डेकोरेशन पण करून घेतलेलं आणि आता आहे ना जे तुम्ही आता बघता ना व्हिडिओ ती सर्व काव्याने शूट केलेली. कारण आहे ना मी पाहुणी पण होती त्याच्यामुळे आणि जरा गडबडच होती त्याच्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं. जे काही शूट केले ना ते तिनेच केले. कारण मी घरी गेल्यानंतर मोबाईल तिच्याचकडे दिलेला. तुझ्याच्याने जितकं शूट होईल ना तितकं तू कर असं म्हणून मग म्हणजे थोडीच तिने पण केली. इतके काय ती पण सर्व मुलं जमलेली. मग ती पण थोडीफार म्हणजे मुलांमध्ये मस्ती मजा करत होती. जसं तिला जमत होतं तसं थोडं तिने शूट केलं. तर बघा इथं सर्वांनी ओवाळून घेतली मोठ्यांनी. अगोदर वहिनीची मम्मी होती, आता ही माझी आई आहे. सर्वांनी मस्त ओवाळून मोठ्याने घेतलं आणि त्यानंतर सर्वांनी गिफ्ट वगैरे सर्वांनी आशीर्वाद दिला आणि मग केक कटिंग वगैरे करून घेतलं. फोटो वगैरे पण काढून घेतला आणि त्यात पण आहे ना आम्ही चौघी पण जमलेलो. आम्ही चौघी बहिणी आणि म्हणजे सर्व एकत्र जमल्यावर फोटो वगैरे काढायला मज्जाच येते. तर बघा इथे मग सर्वांनी आम्ही मस्त फोटो वगैरे काढून घेतला. आई पप्पा या सर्वांनी जितकं माझ्याच्याने झालेलं ना तितकं मी शूट केलेलं इथं. आणि बघा आम्ही म्हणजे 4 बहिणी आणि 1 वहिनी अशा 5 जणींनी पण आम्ही मस्त फोटो वगैरे काढून घेतलं. त्यानंतर मग मी घरी आलेली माझ्या. तेव्हा मग यापुढे माझ्या कशाने काही शूट झालंच नव्हतं त्या दिवशी घरी वगैरे आल्यानंतर. हा व्हिडिओ आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा आहे. सकाळी आदल्या दिवशी रात्री म्हणजे झोपायला पण लेट झालेलं त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी काही इतके लवकर उठली नव्हती आणि मग चपाती वगैरे काही बनवले नव्हते आणि तशी पण काव्याची शाळा पण लवकरच सुटणार होती त्यामुळे तिला काय टिफिन पण द्यायची इतकी काही गडबड नव्हती. म्हणून मग मी ब्रेकफास्टमध्ये ढोकळाच बनवून घेतलेला बघा. आणि ढोकळ्याचं टेक्स्चर आणि बघूच शकता तुम्ही एकदम मस्त असं जाळीदार ढोकळा झालेला इथं. आणि मी याची रेसिपी काय म्हणजे दाखवलीच नाही कारण या अगोदर आपल्या चॅनलवर आणि तसे पण यूट्यूबवर बरेच म्हणजे ढोकळ्याच्या वगैरे रेसिपी अपलोड केलेल्या असतात त्याच्यामुळे मग मी काही रेसिपी वगैरे शूट केलीच नव्हती. एकदम मस्त म्हणजे टेस्ट पण खूपच छान झालेली आणि घाई गडबडीत बनवलेली वस्तू माझ्याकडून तरी चांगलीच होते. तर बघा इथे मग काव्या पण निघालेली स्कूलमध्ये जाण्यासाठी. मग मी तिला ढोकळा दिला. पण आहे ना मी जेव्हा ढोकळा बनवत होते ना त्याच्या अगोदर इकडे काव्याची तयारी वगैरे म्हणजे केस वगैरे विचारायच्या अगोदर अभ्यास चालू होता. म्हणजे जियांशचा काव्या अभ्यास घेत होती. म्हणजे मीच तिला बोलले की तुझ्याच्याने जितका म्हणजे तो करील ना अभ्यास तितका मग तू करून घे त्याच्याकडून. आता त्याची पण एक्झाम चालू होती आणि तिची पण. तर तिने बघू शकता तुम्ही इतके म्हणजे शॉर्ट बिग टॉल शॉर्ट आणि असे म्हणजे काढून ठेवलेले तिने चित्र आणि मग त्यांची ती परीक्षा एक प्रकारे एक्झामच घेत होती त्याची. आणि बघा मोठी बहीण असली ना किंवा मोठा भाऊ असलो ना की असा फायदा असतो म्हणजे थोडा तरी घेतेच नेहमी जियांशचा अभ्यास. आणि तो काय म्हणजे जास्त करून तिच्याकडं म्हणजे ती अभ्यास घेत असली ना का तो वैतागतो कारण प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. आणि काव्याचं कसं आहे ना थोडा म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं ना का मग ती पण चिडचिड करते आणि मग त्याच्यामुळे मग तो पण जास्त काय तिच्यासोबत अभ्यास करत नाही. पण म्हणजे बऱ्यापैकी जास्त जर माझी गडबड असेल ना तर मग मी तिला सांगते घ्यायला. तर बघा जरा तुम्ही त्यांची पण बडबड ऐकाच. हे बघ या बॉक्समध्ये 17 काढ. हां हां त्या बाजूला रेश. आणि हां आणि तो 7 झाला. 17 कसा. हां यो काय आहे 17. हां आता एक. तर बघा हे सर्व ड्रॉइंग आहे ना ती काव्यानेच केलेली. ती म्हणजे अगोदर करून घेते आणि मग त्याप्रमाणे मग ते म्हणजे त्याला पण सोपं जातं आणि तिला पण. तर अशा प्रकारे म्हणजे सर्व काउंट करून जसे जितके उत्तर येईल ना तेवढं मग तो सर्कल करण्याचं काम असं. तर आता तरी सकाळी म्हणजे एक्झाम चालू आहेत ना तोपर्यंत काव्या त्याचा अभ्यास रोजच घेत असते आणि रात्री आणि आदल्या दिवशी मी घेते आणि सकाळी अशा प्रकारे काव्या घेते असं. तर बघा असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. बाय.